आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या बघूया। आम्ही मराठा आरक्षण खेचून आणू, मनोज जरांगेंना विश्वास। मराठा समाजाची एकजूट आणि चळवळीवर माझा विश्वास असल्याचंही वक्तव्य। जालन्यात ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी उपोषण करणाऱ्या लक्ष्मण हाकेंची प्रकृती खालावली। वडीगोद्रीमधला हा उपचार सुरू आहेत आणि ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही याची सरकारनं लेखी हमी देण्याची मागणी आहे। पटोले काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कायम राहणार। पटोलेंच्या नेतृत्वात विधानसभा निवडणुका होणार आहेत, तर नाना पटोले महाविकास आघाडीत नाराज असल्याच्या चर्चा चुकीच्या। काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची टीव्ही 9 मराठीला माहिती। शरद पवार गटानंतर आता उद्धव ठाकरे गटाचा देखील पुण्यामधील 6 मतदारसंघावर दावा। पुण्यातील 6 मतदारसंघ स्वतःकडे ठेवण्याची शहर कार्यकारिणीची उद्धव ठाकरेंकडे मागणी। शरद पवार गटाचा देखील 6 मतदारसंघावर दावा आहे। पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट। वायफचे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर। आत्महत्या थांबवा, अन्यथा राजकारण सोडेल, पंकजा मुंडेंचं आवाहन। शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी, हिंगोलीमधील शेतकऱ्यांचा विरोध। शेतकऱ्यांनी खासदार अशोक चव्हाण यांची घेतली भेट। शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करण्याची मागणी। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज। तर आज आणि उद्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट। कोकणात देखील 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। 19 जूनला शिवसेनेचा वर्धापन दिवस। शिंदे गटाकडून वरळीमध्ये वर्धापन दिनाचं आयोजन। मुख्यमंत्री शिंदेंकडून कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना।